हेलो बच्चों, चला आज आपल्याला थोडंसं केमिस्ट्रीचा थोडासा पार्ट शिकवतो. हाऊ टू कॅल्क्युलेट द व्हॅलेन्सीज कसं कॅल्क्युलेट कर, अदरवाईज हाऊ टू शो द व्हॅलेन्सी, एखाद्या ॲटमची व्हॅलेन्सी कशी दाखवतात त्याच्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगतो. सोप्या पद्धतीचं आहे, काही काळजी करायची गरज नाही. आता थोडक्यामध्ये तुम्हाला एलिमेंट सर्वांना माहीत असतील, जसं की 1 नंबर आहे हायड्रोजन, 2 नंबर हेलियम, 3 नंबर लिथियम. असं करत 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 समजा आपण आला 11 नंबरला कोणता येतो एलिमेंट, सोडियम. हे सगळ्यांना माहीत असेल. तर आता आपल्याला सोडियम मेटलची व्हॅलेन्सी काढायची. तर आता सोडियममध्ये काय नंबर किती आहे सोडियमचा, 11. म्हणून काय इथं समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, हे असे 11 प्रोटॉनमध्ये आहेत. मग असं लिहित बसायला आपल्याला खूप वेळ जाईल, म्हणून आपण कसं लिहू शकतो, असं पण लिहू शकतो. सोडियम 11, ह्याच्या साईडनं पण असं केलं तरी चालतंय. आणि इथं जे सेंटरला असतात ना, इथे काय असतात, तर हे पॉझिटिव्ह असतात, ते प्रोटॉन असतात. आणि जे निगेटिव्ह राहतात ते काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन. आणि इथे असतात ते न्यूट्रॉन. हे त्यांना लक्षात, काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता केमिस्ट्रीमध्ये व्हॅलेन्सी काढताना आपला एक बेसिक नियम आहे. तो नियम कोणता आहे, 2 8 8 एवढ्यापर्यंतच लक्षात ठेवा. बाकीचं तुम्हाला जसं जसं टॉपिक येतील त्या पद्धतीने सांगत जाईल. मग आता इथं पहिल्या कक्षेमध्ये हे काय आहेत, हे ह्याला बनायचं कक्षा किंवा शेल, ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, शेल. मग आता हे कोणते कोणते असतात, KLM अशा शेल्स असतात, ह्याचे नाव आहेत हे. तर ही पहिली शेल आहे. ह्या पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत आपल्याला, 2. सोडियमचा नंबर किती आहे आपल्याला बघितलं होतं, इथं 11 नंबर आहे. 11मधून 2 गेले, पहिल्या कक्षात इथं 2 ठेवून दिलं शेलमध्ये. परत नंतर दुसरी कक्षा आली याच्या साईडनं, दुसरी शेल. ह्या दुसऱ्या शेलमध्ये आता 11मधून 2 गेल्यानंतर राहिली किती, आपल्या दुसऱ्या शेलचा नंबर किती आहे, 8. पण आपल्याकडे आहेत किती इथं, 9. मग ह्याच्यातून 8 मायनस करा, राहिले किती इथं 1. मग आता इथं 8 ठेवून द्या आधी, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता राहिली शेवटची कक्षा. ह्याच्यातली आपल्या ह्या कक्षेचा नियम काय, 8 पाहिजेत, पण आपल्याकडे आहेत किती शिल्लक, 1 राहिलेलं जशा तसं ठेवून द्या. म्हणजे सोडियम मेटलची व्हॅलेन्सी किती झाली, Na इज इक्वल टू व्हॅलेन्सी झाली याची 1. सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाला काही अडचण असेल तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा, किंवा मला एक टेक्स्ट मेसेजमध्ये कमेंटमध्ये तुम्ही बोललं तरी मी तुम्हाला त्याचं उत्तर डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.